योद्धा न्यूज मराठी। नाणेघाटात वर्षा पर्यटनादरम्यान दुर्दैवी घटना। 22 वर्षीय युवक खोल दरीत कोसळला। मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध मोहीम सुरू। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ नाणेघाट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एका 22 वर्षीय युवकाचा दाट धुक्यामुळे तोल जाऊन खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली। या घटनेनंतर पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र सातत्याने सुरू असलेला पाऊस, दाट धुके आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोध मोहीम आव्हानात्मक ठरत आहे। दरीत कोसळलेल्या युवकाचे नाव दत्ता विनायक लोंढे, वय 22, राहणार पारगाव शिंगवे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे असे आहे। दत्ता हा आपल्या आणखी 3 मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी नाणेघाट येथे आला होता। सकाळच्या सुमारास परिसरात दाट धुके पसरलेले असताना कड्याजवळ फिरत असताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांची मदत घेतली आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। मात्र दरीची खोली, घसरडा परिसर आणि कमी दृश्यमानता यामुळे बचाव कार्याला अडथळे येत आहे। दरम्यान पोलिसांनी युवकाच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला। मोबाईलवर रिंग जात असल्याने तो दरीतच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। प्राथमिक माहितीनुसार मोबाईलचे लोकेशन नाणेघाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दिशेने दिसून आले आहे। त्यामुळे वरच्या बाजूने दरीत उतरण्याऐवजी ठाणे जिल्ह्याच्या बाजूने बचाव पथक पाठवण्याची तयारी सुरू आहे। त्या मार्गाने पोहोचल्यास युवकाचा शोध घेणे तुलनेने सोपे जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि बचाव यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत। अधिकृत रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचत असून त्यानंतर शोध मोहीम आणखी वेगाने राबवण्यात येणार आहे। पावसाळ्यात नाणेघाट परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येतात। मात्र दाट धुके, घसरडेकडे, खोल दऱ्या आणि सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फी किंवा अतिसाहस करू नये आणि हवामानाचा अंदाज घेऊनच पर्यटनाला जावे असे आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान युवकाचा शोध सुरू असून बचाव कार्याबाबतची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट दिले जाणार आहेत। या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।